आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जन्माला येणे जसे सोपे नाही, त्याहूनही मरणे सोपे नाही. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मोक्षप्राप्तीसाठी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेले पाहिजे. हबप श्री अनिल महाराज तडवळे. जन्माला येणे जसे सोपे नाही, त्याहूनही मरण सोपे नाही. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मोक्षप्राप्तीसाठी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेले पाहिजे, असे प्रबोधन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप श्री अनिल महाराज तडवळे यांनी केले. ते येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमात कीर्तन करीत होते. श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर पौर्णिमेला श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे अभिषेक, पूजा व आरती, त्यानंतर सकाळी 10 ते 12 रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12:15 वाजता श्रीची आरती व श्री स्वामीचरणी पुष्पार्पण व त्यानंतर महाप्रसाद वाटप हे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. ट्रस्टचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, मोहन पवार, सतीश चव्हाण, शहाजी बापू भोसले, अतुल मोरे, गणेश सावंत, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे, समर्थ पवार, दादासाहेब जाधव, दीपक पाठणकर, सदाशिव जाधव, वसंत उगळे हे स्वामी भक्त कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन करतात. आज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन असल्याने मंदिराची चांगल्या प्रकारे सजावट करण्यात आली होती. स्वामींचा गाभारा केळीची झाडे व फुलांनी सजवला होता. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आज पहाटे श्री स्वामींची अभिषेक व पूजा आरती करण्यात आली. दुपारी 12:30 वाजता श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात येऊन श्रीची आरती करण्यात आली. आरतीनंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कीर्तन प्रबोधन करताना हबप श्री अनिल महाराज म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयाचे अवतार असून 135 देशामध्ये स्वामींची महती पसरली आहे. आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ आल्यामुळेच आपले जीवन सार्थकी लागले आहे. आपण नित्य श्री स्वामी नामाचा जप करा, आपल्याला काहीही कमी पडणार नाही, असे सांगून महाराज म्हणाले, कोरोनाने आपणाला जगणं काय असतं आणि मरणं काय असतं हे शिकवलं आहे. या काळात श्री स्वामी जपानेच आपणाला जगण्याचे बळ दिले आहे, असेही महाराज म्हणाले. संतांमुळेच आपल्याला परमेश्वराची ओळख होते. परमेश्वराची भेट घडवून आणण्याचे कामही संत मंडळीच करीत असतात. आपणाला वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे नेण्याचं काम संतच करत असल्याने आपण संतांना शरण जावे, असेही महाराज म्हणाले. आज स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची मोठी रांग लागली होती. आमदार श्री गोपीचंद पडळकर, शशिकांत काळगी, डॉक्टर विवेकानंद राऊत, प्रभाकर भाऊ जाधव, तानाजी यादव, माजी प्राचार्य शिवाजीराव बिसले, माजी प्राचार्य वसंतराव बोराडे, बबनराव पवार सर, अशोक सौदे, चंद्रशेखर गोबी, संतोष पट्टणशेट्टी, शिवाजीराव पवार, राजू यादव आदींनी श्री स्वामींचे दर्शन घेतले. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत प्रतिनिधी प्रमोद मेटकरी, जत. सुद्धा पटलं की खरंच जगात देव नाही. मला वाटायला लागलं आपली 12 वर्ष गड्या फुकाट गेली, पाण्यात गेली. रोज 2 गाव बोंबलत फिरला, पण काय उपयोग झाला नाही. खाल्लं पैसा पाठ झाले, तू साखरण मारायला लागला. खरंच जगात नाही, तू उगाच बोंबलतो देव 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 म्हणून. त्याचं व्याख्यान संपलं. आम्हा दोघांना एक ठिकाणी भोजनासाठी नेलं. आता त्याचा पदार्थ वेगळा, माझा पदार्थ, ते काय कीर्तनात सांगायसारखं असतं वरत. त्याचं जेवण झालं. मी त्याला प्रश्न केला, वा किती सुंदर बोलताय राव तुम्ही. म्हणलं वा वा, अतिशय सुंदर बोलला तुम्ही. अहो मी कीर्तनकार असून मला सुद्धा पटलं की खरंच जगात देव नाही, पण तुम्ही हे सगळं शिकला तर नेमकं कुठं? तो म्हणला, महाराज मी कुठं सुद्धा शिकायला गेलो नाही, सगळी देवाचीच कृपा. ज्याला का ते हसले, त्याला नाही का तिने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आहे का नाही महाराज? मी सांगत नाही, त्याला ज्ञानोबऱ्या सांगतात, देखे मनुष्य जात सकल ते स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझे ठाई. महाराज म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आला का त्याला भजन आवडतं, त्याला देव आवडतो, पण नाटकं चाललीत लोकांच्या. हे का नाही? आता वारकरी संप्रदाय म्हणलं का पुन्हा बंधन आले, माळ घालावं लागते, गंध लावावं लागतो, एकादशी करावं लागते, सोमवार करावं लागते, पंढरपूरला जावं लागतंय, आळंदीला जावं लागतंय. पण स्वामी समर्थ महाराजांकडे यायचं म्हणलं का पुन्हा मांसाहार बंद करावं लागतं. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.